स्वागत आहे तुमचं निशा कुकिंग रेसिपी या चॅनलवर। आज आपण कच्च्या केळ्यांची 3 प्रकारात वेगवेगळी मसाल्याची भाजी बनवूया, तेही कांदा लसूण न वापरता। त्यासाठी लागणारे साहित्य हे कच्ची केळी, मीठ, तेल, एक मोठा नारळ, भाजका मसाला, ओल्या मिरच्या, धने, सुक्या मिरच्या। प्रथम कच्च्या मोठ्या 3 केळ्या घेतल्या, त्या धुवून त्याची हिरवी सालं काढून घेतली, छोट्या बारीक फोडी करून घेतल्या। एक मोठा नारळ खवून घेतला, त्या खोबऱ्याचे 3 डिशमध्ये वेगवेगळं वाटप काढून घेतलं व पहिलं हिरव्या मिरचीचं वाटप काढलं। त्यात धने, ओलं खोबरं, 2 मोठ्या मिरच्या घातल्या व वाटप मिक्सरला बारीक करून घेतलं। गॅसवर पातेले ठेवून केळ्याच्या चिरलेल्या थोडी फोडी घातल्या व थोडं पाणी घातलं। दुसरं वाटप ओलं खोबरं, सुक्या 5-6 मिरच्या, धने हे वाटप मिक्सरला लावून घेतलं। दुसऱ्या भांड्यात थोड्या केळ्याच्या फोडी घातल्या व हे वाटप त्यात घातले। तिसरं वाटप थोडं ओलं खोबरं खरपूस भाजून घेतलं, त्यात मालवणी 2 चमचे मसाला घालून थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलं व कढईमध्ये केळीच्या फोडी व सुकं खोबरं वाटप त्यात घातलं। तिन्ही प्रकारच्या भाज्यात योग्य ते मीठ घातलं। एकच भाजी वेगवेगळ्या चवीत बनवली, वेगवेगळा मसाला बनवून भाजी तयार केली, चवही वेगवेगळी लागते। 3 डिशमध्ये सर्व केली। तुम्ही एकच भाजी वेगळ्या दिवशी करू शकता, खायला पण कंटाळा येत नाही, चवही वेगळी लागते। ह्या भाजीत कांदा लसूण काही वापरलेलं नाही, उपवासाला ही भाजी चालते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।